चकली बनवण्यासाठी आपल्याला आधी भाजणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे, 1 कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप साबुदाणा, अर्धा कप पांढरी उडद डाळ, पाऊण कप धणे, 2 टेबलस्पून जिरे आणि अर्धा कप पोहे देखील घ्यायचे आहेत। आता इथे मी तांदूळ व डाळी सगळे व्यवस्थित स्वच्छ धुवून अशा पद्धतीने गाळणीत नितळण्यासाठी ठेवणार आहे। तुम्हाला जर हे सगळे वस्तू धुवायच्या नसतील तर तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतले ते देखील चालेल। ओल्या कपड्याने धान्य पुसून घेतले तर 1 तासभरात ते वाळतं आणि तुम्ही त्याची भाजणी तयार करू शकतात। पण तुम्ही जर धान्य धुवून घेत असाल तर पूर्ण रात्रभर तुम्हाला ते फॅन खाली वाळवावं लागेल। या वस्तू उन्हात वाळवायला देखील चालतील, पण माझ्याकडे खूप सारे कबूतर येतात गॅलरीत, म्हणून मी हे घरात फॅन खाली वाळवणार आहे। तुम्ही जर हे बाहेर टाकणार असाल तर त्यावर एक कॉटनचा बारीक कपडा अंथरून द्या, जेणेकरून धूळ वगैरे बसणार नाही। इथे माझ्या 3ही डाळी व तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता मी 10 ते 15 मिनिटं त्यांचं पाणी निथळण्यासाठी असंच गाळणीमध्ये घालून ठेवणार आहे। आता तोपर्यंत मी एक स्वच्छ धुतलेलं बेडशीट अंथरून घेणार आहे व त्यावर या सगळ्या डाळी व तांदूळ पसरवून सुकण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे। आता आपले डाळ तांदूळ छान सुकलेले आहेत। आता भाजणीसाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। सगळ्यात आधी मी इथे तांदूळ घातलेले आहेत, ते छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण 10-15 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर चणा डाळ खूप ब्लॅक करायची नाहीये, त्याचा छान वास सुटेपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला फक्त भाजायचं आहे। आता आपण मूग डाळ देखील काढून घेणार आहोत। 2-2, 3-3 मिनिटं लागतात हे सगळं भाजण्यासाठी, फक्त तांदळाला जास्त वेळ लागतो। साबुदाणा देखील भाजायला घेतला की तो आकार थोडा मोठा होतो, असा छान फुलल्यानंतर आपला साबुदाणा भाजून होतो। त्यानंतर पोहे देखील छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता धणे आणि जिरे देखील आपल्याला छान त्यांचा वास येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत, अगदी 1 मिनिटात भाजून होतात। आता आपली संपूर्ण भाजणी ही भाजलेली आहे, छान व्यवस्थित मिक्स करायची। आता ही 1 किलोची संपूर्ण भाजणी तयार आहे, छान गार झाल्यानंतर दळून घ्यायची आहे। या भाजणीचे एकूण 8 कप पीठ आहे, तर तुम्ही ते एकदाच पूर्ण चकली बनवू शकतात किंवा थोडी थोडी बनवली तरी चालेल। आता या पिठात मी पाव कप गरम केलेलं तेल घालते मोहनासाठी। तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की त्यात 2 टेबलस्पून तीळ घालते, 1 टेबलस्पून ओवा, 2 टेबलस्पून लाल तिखट व चवीनुसार मीठ घालते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की गरम पाण्याने आता पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ मळताना गरम पाणी घालत असताना चमच्याचा वापर करायचा आहे व थोडं गार झालं की पीठ मग हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आपण चपातीसाठी मळतो असा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप जास्त कडक ठेवायचा नाहीये व खूप जास्त सॉफ्टही ठेवायचा नाहीये। आता मी इथे सोऱ्यामध्ये चकली घालून घेते आहे। सोऱ्यासाठी पुरेसा असा गोळा घ्यायचा आहे, त्याला अशा पद्धतीने रोल करून आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचा आहे। थोडीशी रिकामी जागा असू द्यायची आहे। आता सोऱ्या बंद करून आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपलं उरलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, नाहीतर त्याला पापडी येईल। चकली करताना कमीत कमी 3 फेऱ्यांची चकली तरी करायची आहे व तिचे सुरुवातीचे टोक व शेवटचे टोक अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून ती तेलात सुटणार नाही। आता मी इथे बऱ्याच चकल्या करून झालेल्या आहेत। आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवते। इथे मी 1 किलो तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की हे चेक करण्यासाठी चकलीच्या पिठाचा थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे, तो लगेच वरती आला की मग आपण चकल्या टाकू शकतो। तुम्हाला डायरेक्ट हाताने तेलात चकली टाकायला भीती वाटत असेल तर अशा पद्धतीने आधी सोऱ्यावर चकली ठेवून मग ती तेलात सोडायची आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर एका साईडने चकल्या तळून झाल्या की आपल्याला अशा पद्धतीने पलटी करायच्या आहेत व दुसऱ्या साईडने देखील चकल्या तळून घ्यायच्या आहेत। चकली झाली आहे हे कसं कळेल तर जे बबल येत आहेत ते त्यांचं प्रमाण कमी झालं की आपली चकली प्रॉपर झालेली आहे असं कळतं। आता इथे बबल्सचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे मी चकल्या काढून घेते आहे। आणि चकली तळून झाली की ती तळाशी बसायला लागते, मग तेव्हा देखील आपल्याला कळतं। अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेणार आहे। तेल थोडं कमी झालं की आपल्याला चकल्या घालण्याचं प्रमाण देखील आपण कमी करायचं आहे।
सुरुवातीला कढई मोठी असेल ते 8 ते 10 चकल्या आरामात बसतात, पण नंतर तेल कमी झाल्यावर तुम्हाला 3-3, 4-4 घालाव्या लागतील किंवा तुम्ही तेल देखील वाढवू शकतात। अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते आहे।